1 सप्टेंबर 2024 पासून देशभरात लागू होतील हे 10 नवीन नियम. 140 कोटी जनतेला फटका बसणार. पेट्रोल डिझेलचे रेट, गॅसचे रेट, त्याचबरोबर रेशन कार्ड संबंधितले नियम, आधार कार्डच्या संदर्भातले नियम, बँक खात्याच्या संदर्भातील नियम, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील काही योजनांमध्ये काही नियम बदललेले आहेत. आणि व्हिडिओच्या त्या शेवटी आपण अतिशय महत्त्वाचे 2 मुख्य घोषणा, मुख्य नियम त्या ठिकाणी लागू होतील की ज्यामुळे शेतकरी आणि महिला त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस खूप आनंदित होणार आहे. खूप मोठी भेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे जी 1 ऑगस्ट 2024 पासून लागू होणार आहेत. तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी त्या ठिकाणी असणार आहे जी 1 सप्टेंबर पासून लागू होणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ 1 सप्टेंबर पासून जे काय बदल होणार आहे तर ते काय असणार आहेत, कोणत्या नियमाचा कसा तुम्हाला फटका बसणार आहे, काय काळजी घ्यावी लागणार आहेत, कोणत्या गोष्टीचे भाव वाढणार आहेत याविषयीची डिटेल माहिती व्हिडिओमुळे. त्यामुळे शेवटपर्यंत बनून राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून भरपूर गोष्टींचे दर त्या ठिकाणी बदलत असतात. काही नियमांमध्ये बदल होत असतो, काही गोष्टी महाग होत असतात, काही स्वस्त होत असतात, तर काही नियमांमध्ये बदल होतो, काही योजना सुरू होतात. तर 1 सप्टेंबर 2024 पासून देखील प्रचंड गोष्टींमध्ये बदल होतोय आणि ज्याचा जो परिणाम आहे तो 140 कोटी जनतेला होतोय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये जे 10 बदल झालेत त्यातले 3 अतिशय महत्त्वाचे बदल, 3 अतिशय महत्त्वाचे नियम असे आहेत की ज्यामध्ये महिला आणि शेतकरी अतिशय आनंदित होणार आहे. त्याचबरोबर रेशन कार्ड धारकांमध्ये आनंदाची बातमी आहे. पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भात देखील एक खूप मोठी आनंदाची बातमी. आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो बदल आहे तो म्हणजे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंगच्या संदर्भात आहे. तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड संबंधित 2 प्रमुख नियम त्या ठिकाणी लागू होतील. रेशन कार्ड धारक असाल तर हे 2 नियम लगेच आपण आधार कार्डच्या संदर्भातील एक नियमाकडे जाऊ. त्यानंतर लगेच सगळ्यात महत्त्वाचा नियम जो सिम कार्डच्या संदर्भात आहे. मोबाईल वापरत असाल तर हा नियम तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे, अन्यथा तुमचं कार्ड ब्लॉक होऊ शकतं, कार्ड बंद होऊ शकतं. त्याच आता काय झालंय की रेशन कार्डला आधार कार्ड लिंकिंग KYC करणं हे बंधनकारक केलं होतं. याची जी शेवटची तारीख देण्यात आलेली होती ती 30 जून देण्यात आली होती. मग त्यावेळेस ती तारीख बदलण्यात आली, ती वाढून 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली. होय, आता आधार कार्डला तुम्ही KYC केलेलं नसेल, रेशन कार्डला आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला 30 सप्टेंबर ही तारीख आहे. त्यामुळे तुम्ही 1 सप्टेंबरपासून त्या ठिकाणी करून घेऊ शकता. लवकरात लवकर करून घ्या. अद्याप तुमचे मग रेशन कार्ड त्या ठिकाणी तुमचं बाद होऊ शकतं, रेशन मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात, सबसिडी त्या ठिकाणी हे होऊ शकते. त्यामुळे तात्काळ तुम्ही हे करणं गरजेचं आहे. रेशन कार्डच्या संदर्भातील दुसरी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, मोठी त्या ठिकाणी गुड न्यूज आहे. पण तत्पूर्वी मोबाईलच्या संदर्भात, सिम कार्डच्या संदर्भात एक अतिशय मोठा, अगदी कडक नियम करण्यात आलेला आहे ज्यामध्ये 2 वर्ष तुमचं जे सिम कार्ड आहे, तुमचा नंबर आहे तो बंद होऊ शकतो. आणि हा नियम आहे तो 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. ट्राय जी टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे हे भारताची, तर त्यांच्या मार्फत हा लागू होणार आहे. खूप मोठ्या नियमाने बदल होतोय. याच्या माध्यमातून हा काय नियम असणार आहे की जर तुम्ही तुमचा मोबाईल जर टेलिमार्केटिंग म्हणजे कुठली गोष्ट विकण्यासाठी करत असाल तर तुमचा मोबाईल नंबर 2 वर्षासाठी त्या ठिकाणी बंद होऊ शकतो. आणि खास करून हे कंपन्यांसाठी आहे, ज्या कंपन्या पर्सनल नंबरवरून तुम्हाला कॉल करतात. एखादा इन्शुरन्सचा प्लॅन घ्या, एखादा विमा घ्या, एखादा स्कीम घ्या, एखादी वस्तू घ्या, तर पर्सनल नंबरवरून हे कॉल त्या ठिकाणी ब्लॉक होणार आहे. तर त्यामुळे नक्कीच यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. यावर तुम्ही आता तुम्हाला असे जर कॉल येत असतील तर तुम्ही 1909 1909 या नंबरवर त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून याची तक्रार करू शकता. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, पुढचा नियम ऐकण्याआधी रेशन कार्डच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा नियम तो म्हणजे आनंदाचा शिधा. होय, आनंदाचा शिधा ज्या माध्यमातून एक पॅकेटचं वाटप करण्यात येईल 100 रुपये किमतीला, ज्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर तेलाचा समावेश असणार आहे. आणि याचा वाटप 15 ऑगस्टपासून 15 सप्टेंबरपर्यंत चालवणार आहेत. यासाठी जवळपास 56,251 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. आनंदाचा शिधा गणपती महोत्सवाच्या त्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर 15 सप्टेंबरपर्यंत तुमच्याकडे जर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तात्काळ तुम्ही आनंदाचा शिधा घ्यायचा आहे आणि या वस्तूंचा लाभ घ्यायचा. आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या 2 ते 3 गुड न्यूज त्या ठिकाणी आहेत पुढच्या महिन्यामध्ये. एक म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. होय, याचा 4था हप्ता अदा करण्यासाठी शासन निर्णय आलेला आहे, तो आता वितरित करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो 4था हप्ता आहे जो एप्रिल ते जुलैसाठी लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सरकारने 2041.25 कोटी अधिक 20 असे 2061 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. आणि तात्काळ आता तुम्हाला तो 4था हप्ता मिळणार आहे.
तुम्ही जर दूध व्यावसायिक असाल, शेतकरी असून तुम्ही जर दूध व्यावसायिक असाल, दुधाचा व्यवसाय तुम्ही करत असाल, दुभत्या गाई म्हशी तुमच्याकडे असेल, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. सप्टेंबरमध्ये तुम्हाला आता अनुदान मिळणार आहे. पण तत्पूर्वी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे. शेतकऱ्यांसाठी तर डबल महत्त्वाची बातमी आहे. पण तत्पूर्वी लाडका भाऊ योजना जी आहे, तर त्याच्या माध्यमातून जवळपास 2,67,000 रिक्त पदे आहेत अशी माहिती आलेली आहे. आणि 10 दिवसामध्ये 1,55,980 त्या ठिकाणी या लोकांनी अर्ज भरले आणि 51,000 जणांची निवड झालेली आहे. आणि त्यापैकी 23,000 हे रुजू झालेले आहे. तर लवकरच आता लाडका भाऊ योजनेअंतर्गत म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तुम्हाला प्रति महिन्याला 6, 10 आणि 12,000 यापैकी तुमच्या शिक्षणानुसार आता जे काय आहे मानधन मिळायला सुरुवात होणार आहे. त्याबद्दल आधार कार्डच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचे अपडेट. आधार कार्डमध्ये तुमचा पत्ता बदलायचा असेल, तुमचे कागदपत्र अपलोड करायचे असतील, अपडेट करायचे असतील तर 14 सप्टेंबरपूर्वी करून घ्या. अन्यथा 14 सप्टेंबर नंतर तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात. 14 सप्टेंबरपर्यंत हे जे गोष्टी आहेत त्या निःशुल्क आहेत. 1 रुपया न घेता तुम्ही तुमचा आधार अपडेट करू शकता, तुमचा ॲड्रेस देखील अपडेट करू शकता. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची दुसरी बातमी आहे. पण तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेचा ज्यांना हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी तर त्यांना शुभेच्छा. पण ज्यांना नाही आला तर त्यांचा हप्ता हा सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे आणि त्यांना 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 असे तिन्ही महिन्याचे 4,500 रुपये भेटणार आहे. लाडक्या बहिणींमध्ये देखील आता खूप मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी असणार आहे. पेट्रोल डिझेल गॅसच्या बाबतीत देखील यामध्ये एक मोठी खुशखबर त्याच्यामध्ये आहे. पण आता शेतकऱ्यांसाठीचा जो गोष्ट बदल होईल तर सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याच्या तयारीत आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत सहानुभूतीपूर्वक असल्याचं शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून 3 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का याची माहिती सरकार आता गोळा करू लागलेलं आहे. आणि लवकरच यावर सहानुभूतीपूर्वक आणि शेतकऱ्यांच्या अगदी कामाचा त्या ठिकाणी अंदाज त्या ठिकाणी येणार आहे. आणि लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल देखील गुड न्यूज मिळू शकते. आता तत्पूर्वी तुम्ही जर दूध व्यवसाय करत असाल तर 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे. जे 5 रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार होतं तर दूध अनुदानाची मुदत आता 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. यासाठी पशुधन टॅगिंग करणं त्याचबरोबर माहिती भरणं सक्तीचं आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदानापासून 20,000 दूध उत्पादक वंचित राहिलेले. आता दूध उत्पादकाला त्या ठिकाणी अनुदान 30 सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी मिळणं शक्यता वाढण्यात आलेली आहे. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत बोलायचं झालं तर तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला पूर्ण संशोधन करत असतात. कशा याचे रेट बदलत आहेत की काय त्यावर संशोधन करून त्याचं भाव वाढवत असतात. तर 2 महिन्यापूर्वी जे कमर्शियल गॅस होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रेटमध्ये कमी पाहायला आपल्याला मिळाली होती. तर नक्कीच आपण देखील आता आशावादी राहू शकतो की पेट्रोल डिझेल गॅसच्या बाबतीत नक्कीच आपल्याला काहीतरी चांगली गुड न्यूज ऐकायला मिळू शकते 1 सप्टेंबरपासून. तर ह्या होत्या काही अतिशय महत्त्वाच्या अपडेट. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.